मित्रांनो, बिग बॉस सीझन 6चा आजचा एपिसोड कसा गेला आज आपण त्याच्यावरच बोलणार आहे. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज एपिसोड मध्ये एवढे भांडणं झाले तरीही एवढा बिग बॉस मध्ये मजा आली, तेच विषयावर आज बोलणार आहे आपण. तर आपण सगळ्यांनी जर बिग बॉस बघितला असाल तर मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की गलती कुणाची आहे आणि कुणाची नाही ते. मित्रांनो, खरी गोष्ट पहिलाच मुद्दा घ्यायचा म्हणलं तर आपण ते दरवाजे ज्यावेळेस बंद झाले होते, तुफान आलं होतं त्यावेळेस अनुश्रीचा मुद्दा. मित्रांनो, एक्झॅक्टली अनुश्रीचा मुद्दा बरोबर होता, पण सगळेजण एक साईडला झाले होते आणि त्याच अनुश्रीचा आवाज दाबण्यात आला आणि अनुश्रीचा आवाज दाबल्यामुळे सगळ्याला भोगावं लागलं. जे काही बिग बॉसचे टास्क होते ते टास्क त्यांनी कंप्लीट केलेला नाहीये आणि त्यांना मेन गोष्ट मित्रांनो ते टास्क त्यांना समजलाच नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अनुश्री एकटीच तुफान थांबवू शकली असती मित्रांनो, पण त्यांना ते अनुश्रीचं चुकीचं वाटलं. पण अनुश्रीला माहिती होतं की हे दाबल्यानंतर हे तुफान थांबणार आहे, आपल्याला काहीतरी नवीन बघायला भेटणार आहे. पण हे सगळ्यांनी अनुश्रीला येड्यात काढलं आणि अनुश्रीला पूर्ण म्हणजे पूर्ण एकट्याला एकटे पाडलं. मित्रांनो, सोनाली होती त्या सगळ्यामध्ये होती आणि बोलत होती की हा आम्हाला ते बजर दाबायचं नाहीये. आणि नंतर अनुश्रीच्या पुढे जाऊन काय बोलते, मी तिथे नव्हतेच, मला माहितीच नव्हतं, नाहीतर मी तुझ्या साईडनं आले होते. हे चुकीचं आहे सोनालीचं, माहिती आहे का? जर आपण एखाद्या व्यक्तीला जर ती व्यक्ती बरोबर आहे आणि जर आपण चुकलोय मित्रांनो तर आपण चुकी मान्य करायला पाहिजे. पण सोनाली तशी नाहीये. सोनाली डायरेक्ट बोलते की मी तिथे नव्हतेच, म्हणजे सोनाली तिथे नव्हतेच असं सांगते की मी तिथे नव्हतेच, मी नंतर आले, नाहीतर मी अनुश्रीच्या साईडने आले असते. किती सिंपती घेणार हे लोक आणखी काय माहिती. आणि मित्रांनो, आयुष थोडासा ओव्हर ऍक्टिंग करतोय का म्हणतोय, कारण की आयुषमुळे हे सगळेजण बोलत होते की आयुषमुळेच हे सगळं झालं. आयुषच बोलत होता की नाही नाही बजर नाही दाबायचं, आपण सगळेजण एका मताने राहायचं आणि सगळ्यात बहुमत जे आहे तेच होणार. मग नंतर का असा बोलतोय आयुष की आपण सगळेजण झालो काय ना, आपण झेलो 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 असं का बोलताय? आयुष एकदम चुकीचा वागला होता आणि आयुषची चुकी होती मित्रांनो. आणि मित्रांनो, मला हे एक गोष्ट कळत नाहीये, रुचिता मित्रांनो थोडंसं अंगावर घेत आहे, पण बरोबरच आहे, अंगावर घेणं पण हे बरोबरच आहे, कारण की तिचा अग्रेसिव्हपणा थोडासा स्टेजवरच दिसला होता सगळ्यांना. आणि अग्रेसिव्ह थोडासा पाहिजे, पण एवढा नाही पाहिजे की रुचिता जेवढा अग्रेसिव्हपणा दाखवते तेवढा नाही पाहिजे. पण रुचिता एक प्रकारे बरोबरच बोलत होती तिथे. आणि बरेच जण रुचितावर मित्रांनो, सगळेच जण मित्रांनो, बरेच जण असे आहेत की रुचितावर जळत आहेत, कारण की तिचा मुद्दा जे आहे ते खडेचोर समोरासमोर बोलते. ती पाठीमागे बिलकुल पण, आज आपण बघितलं पाठीमागे पण काही जण बोलतायत. मित्रांनो, जर विषय घेतला आपला करण सोनवणेचा, तर करण सोनवणेनं असं बोलायला नाही पाहिजे होतं की XYZ सगळ्यालाच बोलत होता, पण तो असं बोलला नाही पाहिजे होता. जर दोघात संभाषण करतायत तर दोघांमध्येच हळू बोलला असता तर एवढं पेटलंच नसतं, मेन गोष्ट म्हणजे. आणि बरेच जण मित्रांनो रुचितावर जळत पण आहेत. आणि तुम्हाला काय वाटते मला कमेंट करून नक्की सांगा की रुचितावर खरंच जळत आहेत का? रुचिता बापरे, एवढी डेंजर मुलगी आहे ना, एवढी डेंजर आहे. मी आजपर्यंत बिग बॉस मध्ये आर्याला जेवढं बघितलं नव्हतं ना त्याच्यापेक्षा डबल रुचिता निघाली. आर्याने एक झापड मारून बाहेर निघाली होती बिग बॉस सीझन 5 मध्ये. तर मित्रांनो, रुचिताचं पण तेच होईल का? कारण की एवढा अग्रेसिव्ह पण एवढा राग बरोबर नाही. प्रत्येक शब्दाला रुचिता हे थोडस रागच घेत आहे. आणि तन्वी तिथं लय घाबरली मित्रांनो. तन्वीला डायरेक्ट बोलते तुझं शेणात तोंड गेलतं का, आणि वेगळ्या वेगळ्या भाषा बोलत होती. तर तिथं तन्वी थोडस घाबरली आणि रडायला लागली. तन्वी रुचिताला एकदम क्लोज म्हणजे एकदम क्लोज मैत्रीण मानते यार. रुचितानं असं नाही करायला पाहिजे, कारण की तन्वी जी आहे तिला क्लोज फ्रेंड मानते, म्हणून एवढं सगळं चालू होतं. तन्वी करण सोनवणेला बोलायला आली होती, रुचिताने फक्त तन्वीला समजवायला पाहिजे होतं की असं नाही असं म्हणून. पण रुचिताने थोडस अग्रेसिव्ह दाखवली आणि तिथेच गेम पलटला आणि सगळे भांडणं सुरू झाले मित्रांनो. आणि मला प्रभूचं थोडस वाईट वाटतं यार, कारण की त्याला प्रत्येक महिन्याला ब्लड चेंज करावं लागते, त्याचं वेगळंच वाटते. त्याला चहाची तलप लागले पण चहा कोण देत नाही. आणि ते जे शॉर्टकटनं आले होते त्यांना फ्री मध्ये कॉफी चहा सगळं होतं, पण इथं एकट्याला बिचारायला चहा नव्हता. कारण तो एकटाच जाऊन बोलत होता तिथे बिग बॉसच्या कॅमेरा समोर की बिग बॉस मला चहा द्या, जेवण नाही दिलं तरी चालेल पण मला चहा द्या. तिथं थोडंसं मला इमोशनल वाटलं आणि थोडंसं वाईट वाटलं, कारण की ही गोष्ट मित्रांनो दुसऱ्या व्यक्तीसोबत झाली असती तर चाललं असतं, पण तो सांगत होता ना माझं ब्लड चेंज करावं लागतं प्रत्येक महिन्याला हे वगैरे. त्याच्यामुळे मला थोडंसं कुठेतरी वाईट वाटतंय. आणि बिग बॉसने थोडंसं त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि त्याला जे पाहिजे ते दिलं पाहिजे असं वाटतंय मला. तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. तर चला मग, बाय बाय.